सगळ्यांना शुभ सकाळ. श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये. हे बघा कसं चालू आहे जो ओरडणं. आणि आमचे ससेबो 2 दिवस घरी नव्हते, आज आलेले आहेत. आणि आज छानपैकी बेत आहे करडईच्या भाजीचा. करडईची भाजी बनवणार आहेत आत्या. इकडे करडईची भाजी छान अशी धुवून चिरून घेतलेली आहे. हे बघा छान आता शिजत घालतील चुलीवरती. हे बघा चालू आहे आमचा चुलीवरचा स्वयंपाक. दूध गरम करून घेतले. आज बायका येणार आहेत, खरबूज लावायचे, त्याच्यामुळे पटपट पटपट काम उरकायचे. आत्या बोलल्या तू कपडे धुवून घे, मी स्वयंपाक बनवते. आणि ह्या मांजराचं ना मला वाईट पण खूप वाटतं, ओरडायला लागले की मग जाऊ दे वाटतं, ओरडू दे, काय करणार. मग रानात बायका आल्या, आम्ही सुरुवात केली खरबूज लावायला. हे बघा आणि ऊन वाढलेलं होतं, त्याच्यामुळे आत्यांनी काय केलं, मागून पाणी घालायला सुरुवात केली होती. एक रोप्याला त्या आत्या काय करत होत्या, तांब्याने पाणी घालत होत्या, कारण रोपं ना सुकत चालली होती. असे आमचे 3-4 भोर लावून झालते. गणेश पण शाळेतनं आला होता. हे बघा चालू आहे आत्यांचं मागून. प्रत्येक झाडाला आत्याने पाणी घातलं. ह्यांनी होल मारून दिले आम्हाला आणि जेवायला बसले. आम्ही पाणी प्यायला आलो होतो झाडाखाली. प्रत्येक झाडाला आत्याने पाणी घातले, त्याच्यामुळे झाडं आज ना ही झालेली आहेत, नाहीतर काय सुकून अशी खाली ही होत होती. आणि मग दुपारी जेवणापर्यंत आमची निम्मी रोपं लावून झालती. मग जेवायला बसलो झाडाखाली छान असं सावलीमध्ये. इतकं गावाला आता ऊन वाढले आमच्याकडे. तुमच्याकडे आहे का ऊन सांगा. हे बघा आमच्या छान अशा भाज्या, डाळी, हरभऱ्याची खायला आणले ते शेजारच्या रानातून. मस्तपैकी मेथीची भाजी, करडईची भाजी, अजून म्हणतात शेपूची भाजी, थोडीशी डाळीची आमटी, चपाती, भाकरी, कांदा, खूप सारं असं रानातलं जेवण. ह्या मावशी असल्या ना करमतं पण, काम पण उरकतं आणि भारी वाटतं. हे बघा किती छान दिसतंय ना रोप लावलेलं. एकदम असं जवळच्या असल्यासारखे वाटतात, जवळच्या असल्यासारखं काम करतात. अर्धा वाल आमचा लावून झाला आहे आणि ऊन बघा केवढं झालं आहे. आणि मग म्हटलं आता जेवणाची वेळ झाली, मी जेवण करायला बसलो. मस्त असं चौघींनी गणेशनी मिळून जेवण केलं. ह्यात तुरी एक भाजून छान मीठ वगैरे तिखट लावून आणल्या होत्या आत्यानी. हे बघा वाटाघाटी एकमेकीला भाज्या द्यायच्या, मस्त असं घरच्यासारखं जेवायचं. खूप वेळ त्या काम पण करतात. मग संध्याकाळी आम्ही काय करतो, त्या सुट्टी झाली की चहा वगैरे मी बनवते आणि मग त्यांना नेऊन गाडीवर नेऊन सोडवून यायचं. शेजारच्या रानातला हरभरा लावला आणि मग काय जेवण केलं, उठलो जेवण केल्यानंतर. आणि नंतर ह्यांनी पण आम्हाला रोपं लावू लागितली. मग आम्ही चौघांनी एक बोध घेतला आणि रोपं लावत गेलो होतो पुढे. मी मागेच राहिले होते, कंटाळा आला होता खूप सारे पाय दुखत होते, कंबर दुखत होती वाकून. त्याच्यामुळे एंडला काय होतं, थोडंसं एनर्जी कमी होत जाते. आणि आत्यांचं कंटिन्यू चालू होतं, आम्ही पुढे लावत होतो, कारण लाईट आमची संध्याकाळी 7 वाजता येते पाण्याची. त्याच्यामुळे खूप सारा गोंधळ झालेला होता. प्रत्येक रोपाला आत्याला पाणी घालावं लागलं होतं. आत्यानी मामानी मागून ते मामा पाणी आणून देत होते, आत्या पुढं पाणी घालत होत्या. असं चालू होतं आज आमचं रानामध्ये. खूप कष्टाचं काम चालू होतं. खूप कंटाळा आला होता. हे बघा आणि ते कसं होतं, बसून पण पुढे सरकून लावता येत नव्हतं. ह्यांनी पण लावू लागितलं, ह्यांनी पण खूप सारं पटपट लावलं. आणि परत नंतर मग राहिलेले जे होल मारायचे राहिले होते ते त्यांनी मारले. ते काय करतात, गरम करतात, साचा आहे त्याचा गरम करायचा आणि नुसतं कागदाला चिटकवत जायचं, ते आपोआप होल पडतात. मग आम्ही परत रिटर्न जे निम्म पुढचं राहिलेलं होतं लावायला, ते लावायला चालू केलं. ते बघा तिकडे आत्यांचं अजून चालूच आहे. कडेपर्यंत त्यांनी पाणी घातलेलं होतं रोपांना. गणेश नुसता ह्यांच्या मागे हे फिरतोय, काही काम करत नाहीये. हे बघा नंतर ते दुसरे आम्ही जी निम्मी राहिली तिथली सुरुवात केली होती लावायला. हे बघा असं छान रोपं लावलेली होती. दिवस मावळत चालला होता. मग आता म्हटलं चला बस करूयात, कारण कंटाळे तो सुट्टी झालेली आहे. बघा छान असं संध्याकाळचं गावाकडचं वातावरण. मामा पण आले ते शेळ्यांना बांधून. मग या मावशींना म्हटलं चला घरी चहा बनवून, नको म्हणत होत्या पण चला म्हटलं चहा बनवूयात, बसूयात थोडे वेळ. मग त्या बसतात थोड्या वेळ, भारी वाटतं. अशी छान बघा खरबूज आज अर्धी लावली आहेत, अर्धी मग उद्या लावायची, येतील त्या मावशी. मग छान असा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा. भेटूया अशाच एका व्हिडिओमध्ये.